नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गामधील शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या बुद्धिमापन क्षमतेसाठी काही प्रश्न पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण जो नमुना पाहणार आहोत तो बघा, जुळणारी आकृती. जुळणारी आकृती आकृती याच्यात काय काय पाहायचं आहे बघा. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 3 नियम पाहायचे आहेत. भिन्न जी आकृती आहे, भिन्न आकृती जी आहे ती वेगळी करायची आहे. काय करायची आहे? वेगळी करायची आहे किंवा गाळून घ्यायची आहे. गाळण चाचणी करायची, गाळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरा जो नियम आहे तो म्हणजे आकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. आकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. लक्ष कसा द्यायचं आहे? तर मोठे आणि ठळक जे भाग आहेत ते समान आहेत का ते पाहायचे आहेत. मोठे आणि ठळक जे दिसणारे भाग आहेत आकृतीचे ते समान आहेत का पाहायचे आहे. तिसरा जो आहे ते म्हणजे आकृतीचे सूक्ष्म भाग जुळवायचे आहेत. सूक्ष्म भाग जुळवून घ्यायचे, भाग जुळविणे. तर ह्या 3 नियमानुसार आपल्याला 1, 2 आणि 3 नियमानुसार आपल्याला आकृत्या तंतोतंत जुळवता येतील. आपल्याला सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये प्रश्नाकृतीमध्ये जे दिलेलं असतं याच्यामध्ये काही नमुने उदाहरणं दिलेले आहेत. तर आपल्याला उजवी बाजू आणि डावी बाजू लक्षात घ्यायची आहे. तर बघा इथं आकृतीमध्ये डावी बाजू आणि इकडे उजवी बाजू. प्रश्नात डाव्या बाजूस म्हणजे ह्या बाजूस बघा, प्रश्नात डाव्या बाजूस आपल्याला ही बाजू जे दिसते तिकडं प्रश्न विचारला जातो आणि उजव्या बाजूकडे ह्या बाजूकडे म्हणजे उजव्या बाजूकडे आपल्याला 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारे आकृत्या दिल्या जातात किंवा खुणा दिल्या जातात किंवा काही प्रकारचे नमुने दिले जातात. तर ते नमुने आपल्याला डाव्या बाजूकडे जसा प्रश्न विचारलेला आहे तशी आकृती खूण किंवा जो नमुना आहे तो इकडच्या उजव्या बाजूला जुळतो आहे का नाही ते पाहायचं आहे. पण त्याच्यातले काही नमुने पाहूयात किंवा प्रश्न पाहूयात. बघा काय दिलेलं आहे बघा. पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस म्हणजे ह्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे. ही प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ABCD अशा 4 उत्तराकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्नाकृती समान अशा आकृतीची निवड करा. म्हणजे सारख्या असणाऱ्या आकृतीची किंवा तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. वर्णाक्षराचे म्हणजे जे ABCD जे दिलेले आहे त्याच्यानुसार इथं उत्तरामध्ये आपल्याला ते वर्तुळ काळे करायचे आहे किंवा रंगवून घ्यायचे आहे. तर बघा आपल्याला प्रश्नामध्ये तुम्हाला आकृती दिसतच आहे इथं आपल्याला. तर बघा इथं 2 गोल आहेत वरच्या ठळक आकृत्यांमध्ये आणि खाली तिरकस दंड आहेत 1 आणि 2. तर सेम ॲज इट इज इकडे आहेत का पाहूयात. इथे नाही आहेत म्हणजे ही आकृती गेलेली आहे. मी फुली मारलेली आहे. त्याच्यानंतर ही पुढची ही आहे आकृती. लक्षात आलं. ही आहे. त्याच्यानंतर बघा ही गेलेली आहे C आणि परत D सुद्धा गेलेली आहे कारण गोल याचे खालच्या दिशेने आहेत. त्याच्यामुळे फक्त B ही आकृती का आहे या आकृतीसारखी ठळक जे चित्र दिसत आहेत त्याच्यामध्ये दिसत आहे. तर बघा याच्यामधले काही सूक्ष्म आणि मुख्य भाग पाहूयात बरोबर आहेत का. हे गोल आणि हे गोल, हे गोल आणि हे गोल आहेत. त्याच्यानंतर दंडे दिसत आहेत, दंडे आहेत. त्याच्यानंतर बघा मधला चौकोन जो आहे तसा. त्याच्यामुळे उत्तरासाठी आपल्याला जे आहे तो काय आहे पर्याय क्रमांक B हा येईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा आकृतीमध्ये चित्र दिसत आहे तुम्हाला. एक चौकोन दिलेला आहे. या चौकोनामध्ये कोपऱ्यावर 2 बाण आहेत आणि मुख्यामध्ये एक उभा त्रिशूल असल्यासारखा दिसतोय. तर आकृत्यामध्ये तुम्हाला A, B, C आणि D मध्ये त्रिशूल दिसत आहेत. आता फक्त याचे बाण पाहूयात आपण. बाण आहेत, इथं पण आहेत, इथं पण आहेत, इथं नाही आहेत म्हणजे D गेलेलं आहे. त्याला फुली मारून घ्या. गळालेली आहे आकृती D. त्याच्यानंतर ABC मध्ये बघा आता इथे आडवा दंड आहे त्याला 2 बॉल आहेत.
इथे नाहीये, म्हणजे ही आकृती कळाली. आता फक्त राहिल्या बी आणि सी. 2 आकृत्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, चाळणी मारून घ्यायची आहे किंवा गाळण करायची आहे. इथे 2 दंडे आहेत, गोल आहे. त्याच्यानंतर बघा इथं 2 दंडे आहेत, गोल आहे. मात्र हा जो आहे तो लोलक इथे नाहीये, आकृतीमध्ये आहे. त्याच्यामुळं ही आकृती बी गेलेली आहे. आकृती सी जी आहे ती काय आहे, आपली पर्यायातली तंतोतंत जुळणारी आकृती आहे. तर गोल करण्याआधी सूक्ष्म जे भाग आहे ते चेक करून घ्या. सगळे भाग तुम्हाला समान दिसत आहेत प्रश्न आकृती आणि सी मध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. पेन असल्यामुळे मी गोल करून घेणार नाही, तर याचा पर्याय जो आहे तो काय येईल, सी येईल. पुढचा पहा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 बघा. हा प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला दिसून येईल एक पान असल्यासारखं आहे आणि 2 अर्धवर्तुळ वरच्या दिशेने निघाले आहेत. बघा हे पान इथून मधून निघाले आहेत, याच्यात नाही आहेत, म्हणजे हे गेलेलं आहे, आकृती गळालेली आहे. पुढे बघा आता बी सी आणि डी मध्ये काय करते बघूयात आपण. बाण आहे खाली निघालेला, इथे पण आहे, इथे त्रिकोण आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथे पण आहे. आता बघा इथं थोडंसं तुम्ही लक्ष केलं तर लक्षात येईल तुमच्या की हा जो त्रिकोण आहे, ही रेषा जी आकृतीमधली आहे, तो हा त्रिकोण असा काढलेला आहे आणि त्याच्या खाली परत त्रिशूलाचा आकार दिलेला आहे. मात्र ह्या आकृतीमध्ये हा बिंदू आणि हा बिंदू जोडलेला नाहीये, अंतर आहे सेम ॲज इट इज. डी मध्ये मात्र काय आहे, हा खालच्या रेषा जी दिसते आहे ती रेषा आणि वरची रेषा एकमेकांना जुळवलेली आहे. इथे त्रिशूल तयार झालेला आहे छोटासा, म्हणजे ही आकृती बदल आहे म्हणून हे गेलेलं आहे, गळालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं पाहूयात. आता बी आणि सी मध्ये समान जे आहे ते छोटे छोटे पार्ट पाहूया. त्याच्यातले समान आकृतीमध्ये बघा हे आहेत समान, हा पण वरचा भाग समान आहे, हा समान आहे, पण मात्र इथे बघा, इथे सेम ॲज इट इज हा बिंदू आणि हा बिंदू याच्यामध्ये अंतर खूप कमी आहे. तर इथं सेम ॲज इट इज ही आकृती आणि ही आकृती याच्यामध्ये फरक एवढाच आहे की हा बिंदू आणि हा बिंदू जो आहे याच्यातलं अंतर जे आहे ते ह्या आकृतीमध्ये मात्र थोडंसं लहान आहे, म्हणून ही आकृती जाईल पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आणि आपल्याला ही आकृती प्रश्नाकृती जी आहे ती बी या आकृतीशी तंतोतंत जुळेल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण याच्यातलाच. आकृतीमध्ये लक्ष देऊन बघा. चौकोन आहे आणि एक वर्तुळ आहे, त्याच्या कोपऱ्यावर एका आहेत, सगळ्याकडे आहेत मुख्य आकृतीमध्ये. त्याच्यानंतर बघा एक वरच्या दिशेने बाण आहे, प्रत्येक आकृतीमध्ये आहे, बिंदू आहे. आता गळतंय काय बघूयात आपण याच्यातलं. फुली मारलेली आहे, तर इथं फुली नाही, लक्षात आले का. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 ए हे जाईल. त्याच्यानंतर बघा इथे फुली मारलेली आहे, इथे नाहीये. त्याच्यानंतर बघा इथं इनकम्प्लीट फुली आहे, इथपर्यंतच आलेली आहे, इकडे गेलेली नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी पण जाईल. आणि पर्याय क्रमांक मध्ये डी मध्ये आणखीन चेंज बघा, 1 2 3 4 5 6 7 बिंदू आहेत, तसे 1 2 3 आणि 4च बिंदू आहेत. आता पुढे बघा बी आणि सीच राहिलेलं आहे आपलं, फक्त 2 तर पर्याय आपले गळालेले आहेत. आता छोटे छोटे ह्याच्यातले मुद्दे बघूयात आपण. त्यामध्ये 1 2 3 आणि 4 बिंदू आहेत. आता याच्यात 1 2 3 4 5 आणि 5 बिंदू आहेत, म्हणून पर्याय क्रमांक सी सुद्धा जाईल. आणि पर्याय क्रमांक बी उत्तर आकृती सापडेल. तरीही आपण थोडंसं लक्षपूर्वक पहा, प्रत्येक बिंदू सेम आलेला आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. पुढे बघा याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा फुले आहे, आकृतीमध्ये आहे 4 या आकृती ए बी सी आणि डी मध्ये एक मोठी फुले आहे. त्याच्यानंतर बघा
प्रत्येका ठिकाणी 2-2 दंडे आहेत प्रत्येक फुलीमध्ये. 1, 2, 3 आणि 4. सॉरी, इथं 2 दंडे आहेत, इथं 3 दंडे आहेत बघा. मात्र इथं 4 दंडे आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए जाईल. त्याच्यानंतर पुढे बघा, इथे बघा 3 दंडे आहेत, मात्र इथे 4 दंडे दिलेले आहेत. त्याच्यामुळे हा पण जाईल. आता बघा, इथे 2 दंडे आहेत, इथे 2 दंडे आहेत, इथे 3, इथे 3 आहेत. सेम येईल. इथे बघा, इथं एकच दंडा आहे आणि इथं कुठं आकृतीमध्ये दिलेला एक दंडा नाहीये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी पण जाईल. आता बघा, सेम आकृती येते का बघा, आकृती सी जुळतीये का, आणि मग उत्तर मांडूयात आपण. फुली आहे 1, 2, 1, 2 दंडे आहेत इथं. इथं 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. आता लास्ट जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 6 पाहूयात आपण याच्यातला. बघा, आकृतीमध्ये एक चौकोन दिलेला आहे, त्या चौकोनामध्ये परत चौकोन दिलेला आहे. त्याच्यामध्ये वर्तुळ दिलेलं आहे आणि सेंटरला एक गोल दिलेला आहे. तर बघा, चौकोनामध्ये चौकोन, पण हा चौकोन जो आहे तो याच्याशी सममिती आहे, म्हणजे सारख्या दिशेत आहे. मात्र हा चौकोन जो आहे आकृतीमधला चौकोनातला चौकोन, तो याच्या सेंटरमधून याचे कोन निघालेले आहेत आणि याच्या बाजूवर येऊन बसलेले आहेत. इथं आहे, मात्र इथं तसं नाहीये. त्याच्यामुळे बी जाईल. त्याच्यानंतर डी पण जाईल. बघा, ए आणि सी मध्ये आपल्याला आता पर्याय शोधावा लागेल. बी आणि डी पर्याय गळालेला आहे. आता बघा, ए मध्ये तुम्हाला वर्तुळामध्ये एक बिंदू आहे काळा केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, ह्या वर्तुळामध्ये इथून दंडे निघालेले आहेत सूक्ष्म आकृतीमध्ये. मात्र इथे जे आहे ते इथे दंडे निघून प्लस इथं थोडेसे दंड वाढवले आहेत. याच्यामध्ये बघा, 1, 2, 3 आणि 4 वर्तुळाला 4 दंडे लागले आहेत. तर इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 दंडे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी ही गळालेला आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक ए हे उत्तर तंतोतंत आकृतीशी जुळते का ते एकदा चेक करूयात आणि उत्तर मांडूयात. आहे वर्तुळात वर्तुळ, सॉरी, चौकोनात चौकोन आणि वर्तुळात वर्तुळ प्लस दंडे 4, 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3 आणि 4. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. पर्याय क्रमांक ए हे उत्तर निघेल. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या तंतोतंत जुळतायत की नाही हे शोधण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय शोधायचं आहे. एक म्हणजे आकृती भिन्न आहे का किंवा वेगळी आहे का ती गाळून घ्यायची आहे. दुसऱ्या आकृतीकडे लक्ष देऊन मोठी आणि ठळक जे काही त्याच्यामधले नमुने असतील किंवा चिन्ह असतील ते पाहायचे आहेत. त्याच्यानंतर आकृतीमधील सूक्ष्म भाग एकमेकांना जुळवून पाहायचे आहेत आणि आपला पर्याय जो आहे तो शोधून काढायचा आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.